आर्वी गावचे ग्रामस्थ, यामध्ये प्रशांत डोंगरे माजी सरपंच आर्वी, त्याचप्रमाणे भावेश डोंगरे माजी सरपंच आर्वी, त्यानंतर इतरही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये जयहिंद डोंगरे, जालिंदर डोंगरे, अशफाक पटेल पत्रकार, स्वप्नील भोर या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतोय आपण अजितदादा यांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी सर्वांना विनंती करतोय। महाराष्ट्रातील एक नामवंत, ज्यांनी या महाराष्ट्राची घडी अतिशय चांगल्या प्रकारे बसवली असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जन्मदिवस, यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। विशेष म्हणजे दादांचं जीवनामध्ये बरंचसं काही अगदी ठोक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळी त्यांनी प्रशासकीय काम पाहत असताना जी जबाबदारी त्यांच्यावरती पडली गेली ती त्यांनी निभावण्याचं काम केलं। अतिशय या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये जी काही अतिशय नामांकित जे जीवन त्यांनी घालवलं, त्यांच्या जीवनामध्ये महाराष्ट्राची दिशाच बदलली गेली आणि मी त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो। 2026 रोजी आपण आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपला सर्वांना माहिती असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार। अजितदादा पवार यांच्याविषयी बोलायचं झालं आणि तुम्ही सर्व विद्यार्थी दशेत आहात, तुम्ही दादांकडनं जे शिकावं ते मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाटतं ते म्हणजे वेळेचं अचूक नियोजन। दादांबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की दादांचा दौरा हा सकाळी चालू व्हायचा, वेळेचं अचूक नियोजन दादांकडे असायचं आणि लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची त्या ठिकाणी दादांची कार्यशैली ही सर्व नेत्यांपेक्षा एक वेगळी होती आणि संवेदनशील असं नेतृत्व म्हणून दादांचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। लोकांचे प्रश्न असतील, लोकांच्या समस्या असतील, या आपल्या समस्या समजून त्यांच्या संवेदना त्या ठिकाणी दादा समजून घेत होते। वेळेचं अचूक नियोजन करून प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवून त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम अजितदादांच्या मार्फत त्या ठिकाणी होत होतं। मला तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना हे सांगायचंय की दादांकडून तुम्ही भविष्यात जर काही तुम्हाला शिकायचं असेल तर वेळेचं अचूक नियोजन असेल, प्रत्येक काम हे वेळेवर करण्यासाठी आपण दादांकडून त्या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे। ठीक, दादांना मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो व दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आर्वी गावचे माजी सरपंच भावेश डोंगरे यांना या ठिकाणी मी विनंती करतो। आज या ठिकाणी 22 जुलै 2026 अजितदादांचा वाढदिवस। महाराष्ट्र राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आताच या ठिकाणी जयहिंद डोंगरे साहेबांनी सांगितलं की दादांविषयी दादांचं वेळेचं अचूक नियोजन, कामाची पद्धत, पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत असा लोकनेता 28 जानेवारी 2026 ला एका विमान अपघातातून आपल्यातून त्यांचं जाणं झालं। दादांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर दादांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी अनेक कष्ट त्यांच्या राजकीय जीवनामध्ये 4 दशकं त्यांनी जे काही काम या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं, त्यातलं इतिहासामध्ये आपल्याला जे काही नाव अजितदादांबद्दल घ्यावं लागेल तर ते नक्कीच अजितदादांचं नाव राहील। अजितदादांची कामाची पद्धत, वेळेचं जे काही नियोजन, आजचा कार्यक्रम सुद्धा आपण आपला पावसाअभावी वेळेवर घेऊ शकलो नाही। अजितदादांचा जो दौरा असायचा तो किती अडचणी असल्या, काही जरी असल्या तर त्यांचं वेळेचं नियोजन अचूक असायचं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणाचे तुम्ही काही नियम जर तुमच्या सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक जीवनामध्ये, मी तर शैक्षणिक जीवनामध्ये आवर्जून सांगेल
शैक्षणिक जीवनामध्ये जर तुमचे नियम फेसबुक तुम्ही व्हॉट्सअप पाहत असाल तर आज सगळीकडे आपण पाहिल्यानंतर अजितदादा आपल्याला 24 तास त्या मोबाईलवर दिसतात. त्याचं कारण असं आहे का अजितदादांना आपण याच्या आधी कमी बोलताना पाहिलं असेल, त्यांची भाषणं आपण कमी ऐकली असेल. आम्ही पण राजकीय जीवनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. परंतु त्यांचं आज जे व्हॉट्सअप फेसबुकवर जे आपल्याला त्यांची भाषणं जुनी जी ऐकायला मिळतात त्यातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या जरी आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण खूप मोठ्या उंचीवर गेल्याशिवाय नक्कीच त्या ठिकाणी राहाल असा मला त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे. अजितदादांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर असा विकास त्यांच्या माध्यमातून झाला. परंतु अशी वेळ त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करण्याची येईल एवढं दुर्दैव कधी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये येईल असं कधी आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. असो, आता 2 दिवसापूर्वी आपला रोटरींचा देखील कार्यक्रम झाला. शाळेसाठी जे जे काही देण्याचा प्रयत्न मानस आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही जे समाज घटकामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही जे करत असतो आम्ही आमचा प्रयत्न नक्कीच शाळेसाठी त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि इथून पुढच्या काळात देखील राहू. दादांबद्दल ही जयंती जी आपण शासकीय त्या निमित्ताने साजरी करत असताना दादा काय होते हे तुम्हाला त्याची जाणीव व्हावी आणि त्यांचे नियम तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना त्या नियमांचं तुम्ही पालन करावं याच्यासाठी आपण आज या ठिकाणी ही जयंती साजरी करत आहोत. आणि त्या निमित्ताने दादांबद्दल 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आपण हा कार्यक्रम तुमची प्रार्थना झाल्यानंतर सुद्धा मी थोड्या सरांना रिक्वेस्ट केली की विद्यार्थ्यांना पाऊस जरी असला तरी 10 मिनिटं ज्या दादांनी स्वतःचं आयुष्य संपूर्ण आयुष्य समाजासाठी सकाळी पहाटे 5 वाजता उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत अहोरात्र काम एक काम आणि कामाचाच माणूस ज्यांची ओळख या महाराष्ट्राला आहे तर नव्हे देशभर आहे अशा कामाच्याच माणसाला या ठिकाणी अजितदादांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करतो. त्यांचा वाढदिवस खरं तर या ठिकाणी साजरा होत आहे. एक आठवडाभर आपण आपल्या गावामध्ये जी काही आपल्याला झाडं लावायची समाज उपयोगी जे काही विद्यार्थ्यांना मदत करायची अनेक अशा गोष्टी अजितदादांचा वाढदिवस वर्षभर जरी खरं तर साजरा केला तरी तो कमी पडेल एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व ते होतं. आणि त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्कीच आम्ही सर्व समाजातले घटक कार्यकर्ते नक्कीच करू एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला आपलं वार्षिक स्नेह संमेलन होईल त्यावेळेला आपण डीजी गव्हर्नरला त्या ठिकाणी बोलवणार आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की तुमच्या बक्षीस वितरणाचा ज्या वेळेला कार्यक्रम होईल त्यावेळेला वेगळ्या उंचीवर मुलं आपल्याला गेलेली पाहायला मिळालेला एक वेगळा आनंद आपल्याला त्या निमित्ताने राहील. आणि त्यावेळेला अजितदादांबद्दल आपल्याला एका तरी विद्यार्थ्याची भावना व्यक्त मला ऐकायला मिळावी अशी माझी एक वैयक्तिक त्या ठिकाणी भावना त्या निमित्ताने आहे. असं बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांनी इथं या ठिकाणी वेळ दिला आणि दादांना आपण सर्वांना या ठिकाणी मिळून या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं. असो, त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.